राम राम सर्व शेतकरी मित्रांनो, हे आपला अर्ध्या एकराचा हळदीचा प्लॉट आहे, आपला अद्रकचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये सड लागलेली आहे. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे इथं सड लागलेली आहे. आणि आपण आज याला ड्रिचिंग आणि फवारण्या दोन्ही बी केलेत. 2 फवारण्या 1 ड्रिचिंग. तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात सड लागलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले 10% नुकसान झालेलं आहे. आणि आता आपण याच्यावर मात करण्यासाठी ड्रिचिंगचा आणि स्प्रेचा बी वापर केलेला आहे. तुम्हाला मी अजून 2 स्पॉट दाखवतो जे की मोठे खराब झालेले आहेत. बाकी आपली अद्रक चांगली आहे, बाकी फुटवे बी बेस्ट आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे आपलं पहिलंच वर्ष आहे अद्रकचं, तरी तुम्हाला मी दाखवतो पुढचं. हे पाहू शकता इथं बी कंदकुत सड लागलेली आहे. आणि काही जागची आम्ही उकरून काढले पण आजूबाजूला पसरू नये म्हणून, तरी देखील त्याचा प्रादुर्भाव जाणवतोय बाजूला. पाहू शकता हे पानं पिवळे पडालेत. असं मी 2-3 दाग उकरून बी काढलं होतं पण ते कंट्रोल होत नाही, बाजूला स्प्रेड व्हायले. या एका लाईनला तिथं 3 दगी आहे. आणि मेन मोठे स्पॉट हे पाहू शकता तुम्ही. टोटली डॅमेज झाले हे पाहू शकता. इथून हे 10 फुटाचा बेड पूर्ण डॅमेज होऊन गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी आता कोणतं औषध आणि कोणते स्प्रे टाकले ते दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे केअर बॅग, ही आहे तर स्प्रे आणि हे ड्रिचिंग केलेली आहे. अगोदर हे ड्रिचिंगचं पाहू शकता तुम्ही. हे टॅग बायोचं ट्रॉपिकल ॲग्रो आहे. हे मी अर्ध्या एकरासाठी 1 टाकून दिले. 2 वेळा ड्रिचिंग, म्हणजे 1 एकरचा आहे पण मी ह्या 2 वेळेस याचा वापर केला आहे. आज बी केला आहे आणि अर्धा याच्यामध्ये बाकी आहे. हे आहे कराटे सिजंटा कॅप्सेडिस आणि हे टॅग बायो. हे झाले ड्रिचिंगचे 2 वेळा, अर्ध्या एकरासाठी 1 एकरसाठी 1 वेळा. आणि स्प्रेमध्ये हे पाहू शकता तुम्ही आलिका सिजंटा आणि हे थॅरॉन 35W टॅगॉन सिस्टमिक फंगिसाइड आणि हे रॉबिन. हे झाले 3. आणि चौथ्या याच्यामध्ये आपण वापरलं हे टॅग मिसाइन. हे